हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये. तर आपण घेतो तुझं क्वाड्रेटिक इक्वेशन चॅप्टर सेकंड. तर चॅप्टर सेकंडमध्ये आपण पुढं पाहण्याच्या आधी जर चॅनलला माझ्या लाईक केलं नसेल, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर आपण पहिल्या तीन एक्सरसाइज बघितल्या होत्या. पहिल्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू काढलेली आहेत किंवा रँडमली जे काय लेटर दिले आहेत त्यांचे आपण फॉर्म्युला वगैरे किंवा सॉल्व करून व्हॅल्यू फाइंड केलेलं आहे. सेकंडमध्ये आपण काय केलं, फॅक्टरायझेशन पद्धत यूज करून आपण जे इक्वेशन दिलेलं त्याच्या रूट्स काढलेले आहेत. थर्ड एक्सरसाइजमध्ये आपण काय केलं होतं, बाय कम्प्लिटिंग स्क्वेअरिंग मेथड यूज केली होती आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या रूट्स फाइंड केलेले आहेत. आता जी फोर्थ एक्सरसाइज आहे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करून आपल्याला रूट्स फाइंड करायचे आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेट कसा केलेला आहे ते घेतलेला आहे. ज्याने कोणी व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ घेऊन बघा. तर आपण फॉर्म्युला काय कॅल्क्युलेट केला होता, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला होता. आता तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करून काय करायचं आहे, दोन रूट फाइंड करायचे आहेत इक्वेशनच्या. तर बघूया, आपण पहिला क्वेश्चन घेऊया. तर हा आहे तुमचा पहिला क्वेश्चन, एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13c. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ह्या दिलेल्या इक्वेशनच्या दोन रूट्स फाइंड करायचे. तर एमच्या दोन व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. तर वन बाय वन आपण काढून बघूया. हे झालं तुमचं गिवन इक्वेशन. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ह्यासोबत जर हे इक्वेशन कम्पेअर केलं तर आपण ए बी सीच्या व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत. तर काय करू, आपण कम्पेअर करू त्याला काय सोबत, कम्पेअर इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. तर एची व्हॅल्यू काय आहे 1, बीची व्हॅल्यू काय आहे -14 अँड सीची व्हॅल्यू काय आहे 13. तर आपण काय करू, तर जे पहिलं फॉर्म्युल्याच्या आधी काय करू, त्याचे जे अंडर स्क्वेअरमध्ये आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू काय होती, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू बी स्क्वेअर काय आपला -14चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए काय 1 इंटू सी काय 13. 14 स्क्वेअर किती आहे, 196 मायनस 4 1 4 13 13 26 26 52 इक्वल टू 196 मधून जर 52 गेलं तर किती राहते, तर 144. तर आता काय करतो, आपण फॉर्म्युला यूज करू. तर एम इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा झाला तुमचा फॉर्म्युला. तर बीची व्हॅल्यू काय -14. तर मायनस मायनस काय होईल, प्लस होऊन काय होईल प्लस 14 प्लस मायनस अंडर स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4ac आपण व्हॅल्यू काढली किती आली 144 डिवायडेड बाय 2 इंटू 1, कारण याची व्हॅल्यू काय आहे 1. तर 14 प्लस मायनस हा 144 कितीचा 12चा स्क्वेअर आहे, 12 डिवायडेड बाय 2. आता आपण काय करू, तर सेपरेट एम करू, तर एकदा प्लस एकदा मायनस घेऊ. तर एम इक्वल टू 14 प्लस 12 डिवायडेड बाय 2 अँड एम इक्वल टू 14 मायनस 12 डिवायडेड बाय 2. तर 12 आणि 14 किती 26 डिवायडेड बाय 2 बेत्रिक 13. एम इक्वल टू 13 और 14तून 12 गेली किती 2 डिवायडेड बाय 2. तर एम इक्वल टू किती आलं 1. तर हे काय झालं तुमच्या रूट्स ऑफ इक्वेशन.
हे झालं तुमचं पहिलं एक्झाम्पल. सेम असेच बाकी पण आपल्याला घ्यायचे. अजून आपण 2 घेणार आहोत आणि एक्सरसाइजवर आपण जाणार आहोत पुढच्या. हे तुमचं सेकंड इक्वेशन सोल्युशन. ते सोल्युशन जागा तुम्ही आन्सर पण लिहू शकता. तर ANS. तर गिवन इक्वेशन लिहू तर x² + 10x + 2 = 0. कंपेयर ax² + bx + c = 0. तर a = 1, b = 10 and c = 2. तर अंडर रूट मधला घेऊ तर b² - 4ac = b² म्हणजे 10² - 4 × 1 × 2. 10² 100 - 4 दूनी 8. तर 100 मधून 8 गेली खाली किती राहिले 92. तर फॉर्म्युला घेऊ आपण x = -b ± अंडर रूट b² - 4ac / 2a. b किती 10 -10 ± अंडर रूट. तर 4 गुणिले सॉरी इथे किती आलेलं आपलं 92 / 2 × 1 -10 ± अंडर रूट. तर या 92चे आपण फॅक्टर पाडू तर 4 × 23. 23 दुनी 46, 46 दुनी 92. तर 23 चौक 92 / 2. तर -10 ± 4 कितीचा स्क्वेअर आहे 2चा म्हणजे 2 बाहेर घेऊ तर 2 अंडर स्क्वेअर 23 / 2. तर तुम्ही 92 जरी ठेवलं तरी काही इश्यू नाही. 92 बी ठेवू शकताय तुम्ही. आता याला काय करू सेपरेट करूत आपण. x = -10 + 2 _ 23 / 2 और x = -10 - 2 _ 23 / 2. तर x = सेपरेट 2 करूत -10 / 2 प्लस 2 √ 23 / 2 और x = -10/2 - 2 √ 23 / 2 बे पंचे 10. x = -5 2 2 कॅन्सल -5 प्लस √ 23 और x = -5 - √23. हे झालं तुमचं काय रूट्स ऑफ इक्वेशन. हे झालं तुमच्या रूट्स ऑफ इक्वेशन. आपण काय केलं फक्त डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये जरी या व्हॅल्यू टाकल्या तरी चालतं ना. मी याच्यात सेपरेट केलं होतं की तुम्हाला कॉम्प्लिकेशन पुढे होऊ नाही तर डायरेक्ट तुम्हाला अंडरस्क्वेअर व्हॅल्यू पुट करता यावी. तुम्ही जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये जरी व्हॅल्यू टाकलं तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. शेवटचं एक एक्झाम्पल घेऊत आपण. हे झालं तुमचं 3 नंबरचं इक्वेशन. (25x² + 30x + 9 = 0) कंपेयर ax² + bx + c = 0. a = 25, b = 30 and c = 9. b² - 4ac = b चा स्क्वेअर म्हणजे 30 चा स्क्वेअर - 40 इंटू ए झालं 25 गुणिले सी झालं 9. तर 30 चा स्क्वेअर आला 900 मायनस 25 चौक 100 सॉरी इथं 4 आहे. 25 चौक 100 गुणिले 9 तर 900 मायनस 100 गुणिले 9चं किती 900 आलं 0. तर आपण फॉर्म्युला यूज करू तर x = -b ± अंडरस्क्वेअर b² - 4ac / 2a
मायनस बीची व्हॅल्यू काय आहे 30, -30 प्लस मायनस √0 डिवायडेड बाय 2 इंटू 25, तर 0चे कॅन्सल, -30 डिवायडेड बाय 25 दूनी 50, 0 कॅन्सल, तर -3/5 x इक्वल टू, तर ही झाली तुमची रूट. सेम हीच डबल तुम्हाला दुसरी -3/5च, कारण इथं काहीच नसल्यामुळे हे प्लस मायनस आउट होऊन जाईल. म्हणजे काय -30 डिवायडेड बाय 50, तर -3/5. तर दीज आर रूट्स ऑफ इक्वेशन्स. तुमची झाली फायनल व्हॅल्यू. सेम याच प्रकारे तुम्हाला बाकीसुद्धा क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर आपण काय करू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 2.4 घेऊ द्या. चला, चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना बी शेअर करा चॅनल. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो.